आज सकाळ सकाळची सुरुवात मस्त अशा या जास्वंदाच्या फुलाने झाली। सकाळी बाहेर येऊन बघते तर मस्त 2 फुलं आली होती जास्वंदाला। आणि आज मुलांना खायचा होता सोया पुलाव, तर म्हटलं चला आज सकाळी दुसरं काही न बनवता सोया पुलावच बनवून देऊया। तर भाजी सगळी कट करून घेतली आणि एकीकडे सोयाबीन सुद्धा वाफवून घेतले आहेत। आता कुकरमध्ये तेल घालून जिरं मोहरीची फोडणी घालून त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे आणि अद्रक लसूणची पेस्ट घालायची। सगळ्या भाज्या कट केलेल्या घालायच्या, वाटाणे सुद्धा नक्कीच घाला आणि मग सगळे बेसिक मसाले घालायचे आहे आणि आपल्याला शाही बिर्याणी मसाला सुद्धा घालायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भिजत घातलेले तांदूळ घालायचे। मी बासमती तांदूळच घेतलेले आहे। 2 वाटी तांदळासाठी आपल्याला 4 वाटी पाणी घालायचं आहे। सगळं मिक्स करून फक्त 2 शिट्टी घ्यायची आहे आणि आता कुकर लावला आहे तोपर्यंत म्हटलं मशीनमध्ये कपडे टाकून देऊया। कपडे मशीनमध्ये टाकले आणि मशीन चालू केली आणि मग म्हटलं चला थोडा वेळ आपण मशीन चालू होतानाही बघूया। मग तेवढ्या वेळामध्ये माझा भातही झालेला होता। कुकर उघडून बघितला तर सोया पुलावची सुगंध अख्ख्या घरामध्ये प्रसरली आणि खूप छान मस्त टेस्टी झाला होता सोया पुलाव। चला तर मग पुन्हा भेटूया, बाय।